तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का, डिसेंबर महिन्यामध्ये मार्केट थोडं फ्लॅट असतात आणि इव्हन इंडियन मार्केट जर मागच्या 10-15 दिवसात तुम्ही बघितलं तर खूप सारी मुवमेंट नाहीये. लक्ष देऊ नये का, खूप महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार याच्यामध्ये. आता होतंय काय की मेरी क्रिसमस जवळ येतोय. 25 डिसेंबर म्हणलं की बरेच जण सेलिब्रेट करतात. इंडियामध्ये पण अक्षरशः शाळांना किती 10-15 दिवस सुट्टी असते. आता अशी सुट्टी आपल्या दिवाळीमध्ये पण येत असते. दिवाळीमध्ये आपण 1-2 दिवस फिरतो आणि त्याच्यानंतर ना घर साफसफाई असेल किंवा इतर काहीतरी कामं करायच्या मागे लागतो किंवा पोरांना 4-2 कोर्स आपण करून घेत असतो त्या सुट्ट्यांमध्ये. पण हे जे काही पाश्चिमात्य देश आहेत ना, याच्यामध्ये असं नाही होत. याच्यामध्ये हे 10-15 दिवस जी क्रिसमसची सुट्टी असते ना, ती प्युअरली हॉलिडेज त्यांचे सेलिब्रेट करतात. म्हणजे कुठे फिरायला जातील, इकडे जातील, इतर देशांमध्ये जातील. आणि याच्यामुळे काय होतं, ऍक्च्युली मार्केटमध्ये ते खूप सारे ऍक्टिव्ह राहत नाही. त्याच्यामध्ये थोडे शांत राहतात आणि मोस्टली जसं आपण दिवाळीला पण आपलं मुहूर्त ट्रेडिंगला प्रॉफिट बुक करतो, नवीन शेअर्स घेतो. आता तुम्ही करता का नाही मला माहित नाहीये, पण लक्षात ठेवा करावं लागतं याच्यामध्ये किंवा केलं पाहिजे. पण त्या पद्धतीने ती लोकही क्रिसमसच्या वेळी काही प्रॉफिट बुक करतात आणि तो एन्जॉय करत असतात, जेणेकरून मार्केटमध्ये थोडी व्हॉलॅटिलिटी कमी होते आणि त्याच्यामुळे आपल्याला बहुतांश वेळेला डिसेंबर महिन्यामध्ये मार्केट थोडे फ्लॅट दिसतील. इव्हन तुम्ही इंडिया विक्स पण बघा, आता खूप सारे लोवेस्ट पॉइंटला म्हणजे 9-9.5च्या घरामध्ये आता तो रेंगाळतोय. म्हणजे इंडियन मार्केटमध्ये आता अशी व्हॉलॅटिलिटी नाहीये. आणि तुम्ही ते जर स्वतःचं किती नॉलेज लावायला गेले तर तुम्हाला असे स्टॉक्स किंवा फ्युचर ऑप्शन मध्ये मुवमेंट मिळणार नाहीये. त्यामुळे थोडं शांत राहा, डोक्याने विचार करा, हे का होतंय, कसं होतंय, हे तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. पण तुम्ही पण काम करा आणि तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का मला कमेंट करून सांगायला विसरू नका.